थोर समाज सुधारक जीवनभर अंधश्रद्धेला विरोध करून जनजागृती करणारे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगे महाराजांची जयंती यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे 23 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली। या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत गावातील मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात आली। या महिलांसह लहान मुलांनी सुद्धा भाग घेतला होता। त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून महिला मुलांसह स्वच्छता दिंडी काढण्यात आली। ट्रॅक्टरवर महाराजांचे भव्य तैल चित्र व एका व्यक्तीला महाराजांची वेशभूषा घालून सजवण्यात आले होते। त्यानंतर कार्यक्रमात गाडगेनगर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला। यामध्ये माजी आमदार राजूभाऊ तोडसा, यवतमाळ काँग्रेस महासचिव जितेंद्र उर्फ बाळूभाऊ शिवाजीराव मोघे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव श्रीनिवास नालमवार, माजी सभापती राजूभाऊ गोड्रावार, भाजपा शहर अध्यक्ष गजानन सिंगेवार, राष्ट्रीय अध्यक्ष विद्यार्थी कृती समिती यासह विविध राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर विराजमान झाले होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व भाषिक परीट, धोबी, वरठी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। आज पाटणबोरी येथे सर्व भाषिक परेड धोबी सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये या पाटणबोरी परिसरातील सर्व समाजाच्या लोकांनी गावामध्ये मिरवणूक काढून गावातील लोकांना गाडगे महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि गाडगे महाराज या देशामध्ये असे संत होऊन गेले, त्यांनी आपल्या परिसराची साफसफाई नाही तर मनाची साफसफाई करायचं महत्त्व पटवून दिलं। समाजामध्ये जातीमध्ये जो भेदभाव आहे त्याच्या विरोधात बोलले, व्यसनमुक्तीवर त्यांचे विचार त्यांनी मांडले आणि समाजाला कसं सदृढ आणि ताकदवर बनवावं हे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक विचार मांडलेले आहे। ते विचार आजही समाजाला एक दिशा देण्याचं काम करत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाज एकवटला, सर्व गाव एकवटलं आणि त्यांचे विचार आपल्या सर्वांसमोर मांडण्यात आले आणि निश्चितपणे याच्यातून समाजाचं चांगली गती भेटेल अशी मला आशा आहे। आज कर्मयोगी गाडगे महाराज यांची 148वी जयंती बोरी या ठिकाणी साजरी होत आहे। कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त महाराष्ट्रातील आणि खास करून बोरी येथील जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो। गाडगे महाराजांच्या विचाराने हे राज्य प्रेरित व्हावं आणि या विचारधारेवर हे राज्य चालावं ही संकल्पना ह्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही घेतो। खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांनी स्वच्छतेची मोहीम आणि अंध, अपंग, भुकेला, अशिक्षित, अज्ञानी या लोकांकरता काम केलं। म्हणूनच गाडगे महाराज हे महान संत होते, राष्ट्रभक्त होते, राष्ट्रप्रेमी होते आणि अशा या महामानवाची आणि राष्ट्रसंतांच्या विचाराची विचारधारा समस्त मानवजातीने स्वीकारावी अशा प्रकारची विनंती करतो।